श्री स्वामी समर्थ. अध्याय 9चा अर्धा भाग म्हणजे आपण थोडासा भाग काल पाहिला होता आणि त्याचा पुढचा भाग आता आपण पाहणार आहोत. तिथे त्या भक्तांनी स्वामींना काय सांगितलं होतं की आता तुम्ही माझ्या घरी यावे आणि माझं कुटुंबसुद्धा पवित्र करावे. तर भुजंगाच्या निमित्ताने ज्ञान बोध प्रदान शरणागतात अभय देत भक्तवत्सल अन्य भक्तांसह पंडित सदनी गेले. तिथे योगीश्वर स्थानापन्न होताच सर्वजण हर्षभरीत झाले. आसपासचे भोळे भाविक जन श्री स्वामी समर्थ स्वामी दर्शनार्थ धावले. पंडित पुन्हा भारावून स्वामी स्तुती आळवू लागले. चरणपूजन करण्यात आले. आरती झाली. मोठाच सोहळा संपन्न झाला. नृसिंहभान नावाचा जय जयकार चालला. श्री नृसिंहभान नावाचा जय जयकार चालला होता. उत्तम पूर्वसुकृतमय सतेज रक्तवर्णीय तारक पद्मकमलांचे दर्शन झाले. पंडित म्हणाले. एवढ्यात समर्थ सद्गुरूंनी पंडितांना विचारले, तुझे माता पिता कोठे आहेत? पंडित म्हणाले, ते कैलासवासी झालेत. 36 वर्षापूर्वी ते गेले. आपण अशावेळी नेमका हाच प्रश्न विचारण्याचा हेतू आमच्या लक्षात आला नाही महाराज. आता महाराजांनी काय उपदेश? तेव्हा महाराजांनी उत्तर दिले, तुझे पिता तुझ्या घरी पाळण्याची दोरी धरून मुलाला झोके देत आहेत. ब्राह्मणाचा विश्वासच बसला नाही. तो म्हणाला, ते मेल्याला 36 वर्षे झालीत. आता त्यांना कोणता जन्म असेल महाराज? महाराज बदले, घरात जाऊन पहा. भुजंग होऊन पाळण्याखाली बाळाला मोठ्याने झुलवीत त्याचे रक्षण करीत आहेत. वासना राहिली म्हणून सर्पयोनीत जन्म झाला. वासनाक्षय झाल्या वाचून प्राण्याला सद्गती मिळतच नाही. मनाला विजय वासनेचे निर्मूलन हे अभ्यासाने वैराग्य योगाने प्राप्त होते. तुझ्या पित्याची वासना बाकी होती त्याप्रमाणे सर्पयोनी मिळाली. त्याला वृद्ध भुजंगाच्या अंगास कुणी हात लावू नका हो. तसे कराल तर दुःखच शोकास पात्र ठराल. कोणत्याही प्राणीमात्राचा वध करू नये असा शास्त्र निर्बंध आहे. सर्वानुभूती दया क्षमा अविरोध असावा. कोणी अपराध केल्यास देशाचार लोकाचार कुलाचार वृद्धाचार जाणून शास्त्रानुसार जे करायचे ते करावे. जे कळले असेल तर वडील अथवा ज्येष्ठ लोकांस विचारावे. जे कळले नसेल तर वडील अथवा ज्येष्ठ लोकांस विचारावे. आता भुजंगास छळू नका. असे कराल तर त्याच्या लक्षात येईल व तो आम्हाकडे धावत येईल. श्री समर्थ वचनांनी चक्रावलेले सर्वजण वस्तुस्थिती न्याहाळण्यासाठी घरात धावले. आत पाहतात तो काय? श्री गुरु वाक्याची सत्यता प्रत्ययास आली. पण मानवी जीव निजबोधाने पटकन सुधारणारा नाही. बालकास सर्पदंश झाल्यास मुलाचा प्राण जाईल असा विचार सुरू झाला. कुणीतरी म्हणाला, सर्पाला ठार मारण्यास उशीर करू नका. एक जण म्हणाला, जाणत्याच्या विचाराने चला. दुसरा म्हणाला, युक्तीने बाळाला पाळण्यातून काढा. तिसरा म्हणतो, विषारी जनावराचा भरोसा काय द्यावा, त्यापेक्षा त्यास वधावे. चौथा म्हणाला, बोलण्यात वेळ घालवू नये. मुसळ घेऊन त्यास आधी मारा. कित्येक जण बोलत होते, भुजंग घरात आहे म्हणजे प्राणहानी होईलच. त्याला
लगेच मारावे. हे ऐकून भुजंगाने भयास्त बाहेर धाव घेतली. मृत्यूभयाने तो नृसिंहभान स्वामीराजांकडे सरपटत आला. स्वामीराजांनी त्याला सहज हातात घेतले व बोलू लागले, तुझी मुलेच तुझ्या प्राणहानीसाठी धावत आहेत. तू या घराचा, येथील धनाचा मालक असूनही हिंसा करण्यास तुझी दया येत नाही. हिंसा करणाऱ्यांस तुझी दया येत नाही. वासना धरून राहिलास त्याचा उपयोग काय झाला? प्रपंचाची आवड म्हणून इथे धावलास, पण मुलाच्या हातून जीव जाण्याची पाळी आली. आता स्वामी महाराज त्या भुजंगाला काय म्हणतात, तर तुझी मुलेच आज तुला तुझं प्राणहानी करण्यासाठी तयार आहेत. तुझ्या घराचा या धनाचा मालक असून सुद्धा तुझी हिंसा करणाऱ्यांस ती दया येत नाहीये, असं त्याला म्हणजे वासना धरून राहिलास, मोह धरून राहिलास, पण या प्रपंचाची आवड म्हणून इथे धावलास, पण मुलांच्या हातून जीव जाण्याची तुझ्यावर पाळी आली आहे, असं ते त्याला सांगतात. तेव्हा श्री गुरूंना स्पर्श विनवू लागला. महाराज, संसार सुख आता नको मला. अशा या अनुभवाने पुरेपूर तृप्ती झाली आहे माझी. या मायाजालातून सोडवा. तो हो मला कायम आपल्या चरणी ठेवा. हा संवाद मानवी शब्दात ऐकू येतात सर्व लोक दचकले. महाराज त्या सर्पाला घेऊन नारायण सरोवरावर निघाले. हे अजब कौतुक निहाळण्याच्या सर्व जण मागोमाग धावले. श्री गुरु सर्पास बोध केला म्हणजे काय, श्री गुरूंनी सर्पाला बोध केला. आणि ते पुढे काय म्हणतात, या सरोवराच्या केवळ दर्शनाने एका जन्मातील दोष जातो. या जलाला स्पर्श करताच 3 जन्माची पातके जातात. स्नानाने सहस्र जन्माचे पापक्षालन होते. या सरोवराच्या जलाच्या थेंबही प्राशन करता सहस्र पातक दग्ध होतं. जे स्त्री पुरुष वस्ती करून राहतात, जे स्त्री पुरुष वस्ती करून राहतात त्यांना संसार सागर तरून जातात. हे त्या तीर्थक्षेत्राचे महिमान ऐकून उपस्थित लोक म्हणाले, स्वामी देवा, आपण प्रत्यक्ष नारायण आहात. जगताला आपण पावन करता. तदनंतर स्वामी महाराज प्रपंच वेड्यामध्ये पुटमळणाऱ्या त्या सर्पाला आज्ञा करते झाले. काय म्हणाले ते सर्पाला, त्वरेने जाऊन सरोवरात स्नान करा. आता पुढचे येणे योगी कुळात असेल, म्हणून जिथून मोक्षास प्राप्त करशील. नारायण सरोवर क्षेत्र हे बिंदू, पंपा सरोवर, मानस सरोवर येथे दान केल्याने पुण्य लोकप्राप्ती होते. पृथ्वीवर नारायण तीर्थासारखे दुसरे अनुपम तीर्थ नाही. अमर असणाऱ्यानेही या क्षेत्री जन्माची इच्छा धरतात. इतरांची काय कथा. हे ऐकून भुजंग म्हणाला, हे भवार्णवतारक ऋषिकेशा, तुम्ही मला पाशातून मुक्त केलेत. मी मूक हिंसक विषारी जनावर, तुम्ही जगदाता करुणाकर, सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वर. मला वाणी बहाल केली, जीवनदान दिले. न मागताही योगी जनातील जन्माचे अभिर्वचन दिले. जन्मोजन्मी तुम्हीच माता पिता आहात. तुम्ही आमचे संरक्षक आहात. आता माझ्या
संसार शोकही आपण दूर केला, असे म्हणत नमस्काराचा आविर्भाव दाखवीत भुजंगाने सरोवरातील पाण्यात प्रवेश करून परमधामाचा स्वीकार केला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटून श्री गुरु ज्ञान सूर्याचा जय जयकार करण्यात आला. भगवान श्री स्वामी समर्थ जेथे वसतील तेच ठिकाण क्षेत्र वा तीर्थ म्हणून उदयास येईल. तेथील जन सत्पंथास लागतील. याचा स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधेल. त्याचा स्वार्थ आणि परमात्मा दोन्ही साधेल. विश्वकुटुंबी विशुद्धानंद नरसिंहभान स्वामी महाराज वास्तविक कोणत्याही उपाधीस बाध्य नसूनही त्यांनी केवळ जनांचा परोपकारार्थ संचार केला. महंतांचे श्वेतकुंड निरसन. त्रिविक्रम क्षेत्राच्या महंताच्या उजव्या हातावर श्वेतकुंड उद्भवला होता. तो त्यांनी महाराजांना दाखविला. श्रीचरणांच्या नुसत्या स्पर्शाने तो गेला. नारायण सरोवरात घडलेल्या या प्रसंगाचा वृत्तांत ब्रह्मचारी रामकृष्णादी महंतांनी स्वतःच निवेदिला आहे, म्हणजे स्वतः सांगितला आहे. तो जसाच्या तसा इत्थंभूत इथे वर्णिला आहे. आमच्या पदरचे यात काही नाही. यावरून स्वामी समर्थ स्वरूप काय ते निश्चयात्मक निसंशय जाणावे. आता पुढील अध्यायी अपार अनंत लीलांचे रसिक कथन त्यांचे तेच वदवून घेतील. ब्रह्मनिष्ठ वामनांनी रचिलेल्या वेदशास्त्र पुराण संमत श्री गुरुलीलामृताचा प्रस्तुत अत्यंत गोड असा 9वा अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ. तर अशा रीतीने आपला हा वामन बुवा रचित श्री गुरुलीलामृताचा 9वा अध्याय वाचून झालेला आहे. याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ नारायण सरोवराजवळ पोचले होते आणि तिथे त्यांनी महिमा सगळा सांगितलेला नारायण सरोवर आणि चमत्कारही घडवला. तर आता या 9व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागाचा परत प्रश्न विचारतोय की श्री स्वामी समर्थांनी कोणाला पापक्षालनासाठी नारायण सरोवरामध्ये स्नान करण्यास सांगितले. कळलं? कोणाला स्वामींनी किंवा नरसिंह देवाने पाप धुण्यासाठी नारायण सरोवरात स्नान करण्यास सांगितले आणि त्याचा कोणता मोह घालवला, तर त्याचा संसाराविषयीचा जो मोह होता तो स्वामी महाराजांनी या उपदेशाने काढून टाकलेला आणि त्याला पुढच्या जन्मी तू एका योगी कुळात जन्म घेशील असा आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे आणि तेव्हा तुझं मुक्ती मिळेल, तुला जन्म मरण्याच्या फेऱ्यातनं तू बाहेर येशील असा आशीर्वाद श्री स्वामी समर्थांनी श्री नरसिंहभान यांनी कोणाला दिलेलं आहे ते आपल्याला तेच उत्तर सांगायचं. उत्तर आपल्याला सांगायचं कोणाला पापशालनासाठी स्नान करायला सांगितले नारायण श्री स्वामी समर्थ. तर आता 9व्या भागाचे अध्याय जे होते ते आपण 2 भागात वाचले. पहिल्या भागामध्ये सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे आणि आत्तासुद्धा प्रश्न विचारला की श्री स्वामींनी नरसिंहभान यांनी नारायण सरोवरात पापक्षालनासाठी स्नान करण्यास कोणास सांगितले. श्री स्वामी समर्थ.